नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत ढोकळा। त्यासाठी जे जे लागणार आहे ते मी आज इथे घेतलं आहे। 1 वाटी हिरा बेसन पीठ, 1 वाटी दही आणि 1 वाटी बारीक रवा, चवीनुसार मीठ आणि हळद आणि अर्ध्याच्या थोडंसं कमी असं तेल घेतलेलं आहे आणि कुकिंग सोडा घेतलेला आहे आणि इनो घेतलेली आहे। तर चला मग आज स्पेशल ढोकळा ट्राय करूया। इथे आपण बेसन पीठ 1 वाटी टाकून घेतलेले आणि त्याच्यात आता रवा टाकायचा आहे। त्यात आपण जेवढं दही सांगितलं होतं तेवढं टाकायचे आणि मीठ सांगितलेलं होतं तेही याच्यात आपण टाकून घेणार आहोत। हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। याच्यात आपण थोडंसं पाणी मिक्स करून घेतो। जास्त घटही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम असं करायचं आहे। त्यानुसार तुम्ही पाणी टाका। हे आपण इथे मिक्स करून घेतलेले आहेत आणि याच्यात कुठल्याही प्रकारच्या गाठी ठेवायच्या नाहीत। याच्यात आता आपण मिक्स करणार आहोत कुकिंग सोडा। इथे आपण कुकिंग सोडा अर्धा छोटा चम्मच घेतलेला आहे आणि हा आता याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। तेल आपण थोडं थोडं करून मिक्स करणार आहोत, जसं लागेल तसं। इथे आपण टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आपण जेवढं तेल घेतलं होतं तेवढंही टाकलेलं आहे, अर्धा फुलपात्र। इथे हे आपल्याला झालेलं आहे। आता हा आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायचा आहे। त्यासाठी जे जे लागणार आहे ते दाखवणार मी तुम्हाला। एका स्टीलच्या इथे मी स्टीलचं टोपलं घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्याकडं एखादं पसरट भांडं असेल तर त्याच्यातही ठेवू शकता किंवा साधी कढई असेल तर त्याच्यातही ठेवू शकता। इथे आपण पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण एक स्टँड ठेवणार आहोत। इथे असं स्टँड ठेवायचं आहे आणि अशी एक प्लेट घ्या आणि त्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे। अशी खोलगट कुठलीही प्लेट तुम्ही घेऊ शकता आणि याला पूर्णपणे तेल लावायचं आहे। आपण जे मिश्रण रेडी केलं तर त्याच्यामध्ये आपण आता इनो टाकणार आहोत। ही आपण आता इनो इथे टाकून घेणार आहोत आणि याला चांगलं मिक्स करणार आहोत। इनो टाकल्यावर तुम्ही बघू शकता पीठ जरा असं फुगलेलं आहे, म्हणजे वरती आलंय आणि याला छोटे छोटे बुडबुडे येत आहेत। आता हे आपण या प्लेटमध्ये टाकून घेणार आहोत आणि आपण हे आता गॅसवर ठेवणार आहोत आणि याच्यावर आपण एक मोठी अशी प्लेट किंवा परात झाकून ठेवणार आहोत। आपण हा असाच झाकून ठेवणार आहोत। 10-15 मिनिट आपल्याला हा मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण चेक करणार आहोत शिजला की नाही। शिजला नसेल तर वापस झाकून ठेवणार आहोत। याच्यामधून कुठलीही वाफ बाहेर न यावी याची काळजी घ्यायची आहे। अशीच प्लेट मोठी झाकून ठेवायची आहे। जोपर्यंत आपला ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण चिंचेचं आणि गुळाचं पाणी रेडी करून घेऊया। तुमच्या आवडीनुसार जी चटणी तुम्हाला आवडत असेल ती तुम्ही घेऊ शकता।
आमच्याकडे जास्त तर चिंचेचे पाणीच आवडतं, म्हणून आम्ही चिंचेचे पाणी रेडी करत आहोत. त्यासाठी इथे लागणारे गूळ आणि चिंच घेतलेली आहे. जास्त आंबटही नाही आणि जास्त गोडही नाही, मीडियम असं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे. पण इथं पाणी टाकलेलं आहे. थोडंसं कोमट पाण्यामध्ये गूळ आणि चिंच हा टाकायचा आहे. आणि हे इथं आपण मिक्स करून घेऊया. गूळ पूर्ण याच्यामध्ये विरघळू द्यायचा आहे. गुळाचं आणि चिंचेचे पाणी इथं झालेलं आहे. पूर्णपणे गूळ विरघळलेला आहे. आपण इथे बघू शकतो. हा बघा आपला ढोकळा. आणि याच्यात आपण चाकू किंवा स्टिक घेऊन आपण चेक करणार आहोत. हा इथे लागलाय, म्हणजे हा शिजलेला नाहीये पूर्णपणे. अजून थोडा वेळ आपण याला झाकून ठेवणार आहोत. हे बघा आपला ढोकळा जो आहे शिजलेला आहे. आपण आता उतरून घेणार आहोत. आपण हा काढती बाजूने असा थोडासा काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो निघेल. आपला स्पॉन्जी असा ढोकळा इथे रेडी झालेला आहे. आपण बघू शकता. आपण इथे आता ढोकळ्याच्या फोडणीची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे 1 चमचा तेल टाकून घेणार आहोत. 1 ते 1.5 चमचा आपण इथे मोहरी टाकणार आहोत. आणि फुल गॅसवर ठेवायचा आहे. तरतरीत फोडणी अशी आपण याच्यावर टाकून घेणार आहोत. आहे तो इथे आपण थोडासा टाकणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. याच्या आता आपण छोट्या मीडियम अशा वड्या पाडून घेणार आहोत. हा स्पॉन्जी असा ढोकळा आपल्याला इथे रेडी झालेला आहे. बघा किती स्पॉन्जी दिसतोय. आपण हा प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत. हा बघा आपला ढोकळा रेडी झालेला आहे.